भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आता सकाळचं टायमिंग आहे, 9:30 वाजलेले आहेत आणि नाश्ता वगैरे झाला आहे आमचा। प्रतीक्षाचा चालू आहे स्वयंपाक आणि मी आज करणार आहे कैरीचं पन्ह। तर त्यासाठी कैऱ्या शिजायला घातलेल्या आहेत मी। तर कैऱ्या घातलेल्या शिजायला आणि प्रतीक्षाच्या इकडे भाकरी चाललेल्या आहेत, भाजी आणखीन करायची। झोळीत झोपलेला आहे हर्षू पण उठला आता है ना हर्षुली? हर्षू झाली का झोप? झोप झाली। चला चला, घर किती निघतोय त्याच्यानुसार साखर टाकायची। आपल्याला जर आवडत असेल तर जास्त पण साखर टाकू शकतो आपण आणि चवीनुसार मीठ पण टाकायचे त्यामध्ये। आता ही वेलची पूड पण मी साखरमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि चवीनुसार ते मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्सरला फिरवून हा आपला कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। तर एका ग्लासमध्ये 2 चमचे कैरीचं पन्ह घेतले आणि 1 ग्लास पाणी घेतलं। तर छान मिक्स करून आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे थंड पिण्यासाठी। तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। हर्ष खेळतोय गाडी। हा चालवा गाडी, चालवा गाडी चालवा। कशी चालवत हर्षू? आणि दीदी त्याचा व्हिडिओ काढते मोबाईल मध्ये तिच्या, ती मोबाईल घेतोय हर्षुली। तर आता वाजले 6 आणि बाळ पण झोपलेले आणि सिया पण झोपलेली। तर आता इशूला घेऊन आली मी भैयासोबत, गाडी शिकायची मला म्हणून आली। आधी येते थोडी पण प्रॅक्टिस नाहीये त्याच्यामुळे जरा घाबरल्यासारखं होते। चाललंय आता पटांगणामध्ये गाडी शिकायला। इकडच्या साईडला परांडा रोडला आहे, तिकडे पटांगण पलीकडं तिकडं चाललंय। तर हा आता दुसरा दिवस तर इथे साखर आंबा केलेला आहे। तर आता इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे। तर मी गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवणार आहे, बघू सक्सेस झाले तर दाखवते तुम्हाला, चुकली तरी पण दाखवते आणि चांगली जर झाली तर नंतर रेसिपी पण शेअर करते तुमच्याबरोबर। तर आता मी साखर बारीक करण्यासाठी आता घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर। आता ती मिक्सरला फिरवून घेते आणि करताना प्रोसिजर वगैरे दाखवते। तर बिस्किटासाठी जे लागलेलं पीठ आहे ना, तर ते आता मी तयार करून घेतलेले आणि इकडे कढई पण प्रीहीट व्हायला ठेवलेली आहे। तर आता गोल गोल बिस्किट करून घेते त्याचे आणि ते 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचेत आपल्याला बिस्किट कढईमध्ये। तर चोको चिप्स लावलेत त्याला मी वरती आणि 15 ते 20 मिनिटानंतर वाफवून घेतल्यानंतर छान असे बिस्किट तयार झालेत आणि खायला तर एकच नंबर लागत होते। तर नंतर रेसिपी शेअरच करेन। तर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये।